भागामध्ये पावसाचं आगमन होणार आहे। सर्वदूर काही पडणार नाही, पण भाग बदलत पिकाला जीवदान ठरणारा असा पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं। सोलापूर जिल्ह्यात आज देखील सांगोला परिसरामध्ये पंढरपूर आटपाडी त्या तिकडे देखील चांगला पाऊस असणार आहे म्हणून त्यांनी देखील लक्षात यायचं। त्याच्यानंतर इकडं श्रीगोंदा अहिल्यानगरकडे तिकडे देखील आज बऱ्याच भागामध्ये पावसाचं आगमन असणार आहे, पाथर्डी त्या परिसरामध्ये म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। कोकणपट्टीमध्ये कोल्हापूर पासून राधानगरी असा पाऊस पालघरपर्यंत त्या कोकणातला पाऊस चालूच राहणार आहे सरीवसरी म्हणून ते लक्षात यायचं। पण त्याच्यानंतर पुण्याला देखील आज सरीवसरी येत राहतील म्हणून पुणेकरांनी देखील अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर संगमनेर अकोले त्या सरीवसरी चालूच राहतील। तिथं नाशिककडं इगतपुरीकडे पाऊस पडत असल्यामुळे नाशिककडे देखील सरीवसरी पाऊस राहतील म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। धुळे जळगाव नंदुरबार तिकडं मात्र 26, 27, 28 दरम्यान तिकडे देखील चांगला पाऊस येईल म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। सर्वदूर पडणार नाही पण विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे। फक्त चांगला मोठा पाऊस फक्त अमरावती जिल्हा, इकडे अकोट तालुका, मोर्शी अमरावती जिल्ह्यातला मोर्शी तालुका, त्याच्यानंतर इकडे बेतूल मध्य प्रदेशमधलं बेतूल, इकडे त्याच्यानंतर अचलपूर दर्यापूर, त्याच्यानंतर इकडं उमरेड वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर इकडे यवतमाळ, किनवट ह्या परिसरामध्ये मात्र चांगला पाऊस असणार आहे म्हणून विदर्भासाठी हे जोराचा पाऊस असणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो इकडं सिल्लोड नेल्लोड, त्याच्यानंतर इकडे सोयगाव, चाळीसगाव त्या परिसरामध्ये देखील ना आज बऱ्याच भागात पाऊस सुरू होईल आणि संभाजीनगरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस आहे, सर्वदूर काही पडणार नाही म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर राज्यात सगळीकडे असा म्हणावा तसा पाऊस पडणार नाही, विखुरलेल्या स्वरूपाचा 10 मिनिटाचा 20 मिनिटाचा असाच पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात यायचा। फक्त जोराचा पाऊस फक्त विदर्भातच पडणार आहे म्हणून विदर्भासाठी हे खास करून आनंदाची बातमी आहे। त्याच्यानंतर परत सप्टेंबरमध्ये मात्र परतीचा पाऊस एक शेतकऱ्याला तारणार आहे म्हणून ते एक अंदाज आताच लक्षात घ्यायचा। 25 ऑगस्ट 26, 27, 28 दरम्यान चांगला पावसाचा जोर विदर्भातच राहणार आहे म्हणून हा विदर्भ शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। विदर्भामध्ये काय होणार आहे, कमी दाबाचा पट्टा असल्यामुळे ते कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं मग काय होईल, मग त्याच्या विदर्भाच्या बाजूला मराठवाडा आहे, मग मराठवाड्यामध्ये कोणता परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, इकडे जालना जिल्हा ह्या परिसरामध्ये काय होणार, मग रिमझिम पाऊस पडणार म्हणून हे विदर्भामध्ये जास्त पडत असल्यामुळे मराठवाड्याला रिमझिम 25, 26, 27, 28 दरम्यान येणार आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं। पण ते पण सर्वदूर